महाराष्ट्रात भैरवगड नावाचे 6 दुर्ग आढळतात. यातील सर्वात अपरिचित व दुर्गम भैरवगड म्हणजे कणकवली तालुक्यातील नरवडे येथील भैरवगड. गडावर जाण्यासाठी दिगवळे रांजणवाडी आणि नरवडे बेदरेवाडी येथून वाटा आहे. यापैकी नरवडे बेदरेवाडी येथून गडावर जाणे जास्त सोयीचे. बेदरेवाडी गावाच्या अलीकडे डावीकडे जाणारी एक पायवाट डोंगरावर जाते. गावकऱ्यांचे गडावरील भैरवनाथ मंदिरात सतत ये-जा असल्याने वाट मळलेली. वाटेत घनदाट जंगल असल्याने ऊनही जाणवत नाही. वाटेत काही ठिकाणी लोखंडी कठडे बांधले आहेत. पायथ्यापासून तासाभरात आपण गडाच्या सोंडेवर पोहोचतो. येथून गडासमोरच्या माचीवर पोहोचण्यास 20 मिनिटे लागतात. पण या ठिकाणचा चढ चांगलीच दमछाक करतो. येथे शेवटच्या टप्प्यात पायऱ्या बांधलेल्या असून सुरक्षेसाठी लोखंडी कठडी उभारली. माचीवरून सोनगड किल्ला व गड नदीची पात्र नजरेस पडते. गड दक्षिणोत्तर पसरलेला असून माचीवरून पुढे आल्यानंतर गडाची उद्ध्वस्त तटबंदी नजरेस पडते. येथे गडाचा दरवाजा असावा, पण सध्या त्याचे कोणतेही अवशेष दिसत नाही. येथून पुढे आपण गडावरील मुख्य वास्तू असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचतो. मंदिरात लाकडी गाभारा असून त्यात 3 देवता तांदळा स्वरूपात विराजमान आहे. मंदिरात जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मोठ्या प्रमाणात असून गडावर मुक्काम करण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. मंदिरासमोर पूर्वी जांभ्या दगडात बांधलेली 12 फूट उंचीची दीपमाळ होती, परंतु पावसामुळे तिची पडझड झाली. सध्या गडाखालील दोन्ही गावातील ग्रामस्थ खांद्यावरून दगड, सिमेंट इत्यादी साहित्याची वाहतूक करून येथील दीपमाळेच्या उभारणीचे काम मोठ्या श्रद्धेने करताना आढळतात. मंदिराबाहेर गाड्यावर ठेवलेल्या 2 तोफा नजरेस पडतात. मंदिरा पाठीमागे खालील बाजूस उतरत जाणाऱ्या वाटेवर पाण्याची टाकी आहे. दीपमाळेच्या समोर एक उद्ध्वस्त चौथरा असून त्या चौथऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या उत्तर दिशेला असलेल्या उद्ध्वस्त तटबंदीकडे जाताना गडावरील वास्तूंचे अवशेष नजरेस पडतात. या ठिकाणी एक मोठा बुरुज असून त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली. येथे दरवाजाच्या खुणा जाणवतात. संपूर्ण गडफेरीस सुमारे 4 तासांचा वेळ लागतो.